जशी आपली नेहमीची प्रथा आहे की गणपतीला वंदन करून आपण गणेशाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो, तर गणपतीच्या एका गीतानं आपण आज कार्यक्रम सुरू करत आहोत आणि गाणं सादर करते मृगाक्षी. सुभाषचंद्र डांगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस आपण हा कार्यक्रम अर्पित केलेला आहे. खरं तर त्या भौतिक स्वरूपात आपल्यापाशी आत्ता नाही आहेत, पण जर पाहिलं जी ऊर्जा आहे ती त्यांनी जी निर्माण केलेली ऊर्जा आहे, आज ती आपल्यामध्ये ऊर्जा आहे. खरं तर आज ते फिजिकली इथं असते तर आत्तापर्यंत निम्मा कार्यक्रम झाला असता. त्यांनी प्रत्येकाला फोन करून इथं बोलवलं असतं, पण हरकत नाही आहे. ती ऊर्जा नक्कीच आपल्यामध्ये आहे आणि त्यांना स्मृतीत ठेवून आपण कार्यक्रम पुढं चालू करतो आहोत. गणेश वंदनेनंतर सौ सविता बोडके या अच्युतम केशवम हे श्रीकृष्णाचं भजन सादर करणार आहेत. तर मी आमंत्रित करतो सविता.
राम नारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान खाते नहीं, देर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् राम नारायणं जानकी वल्लभम् राम नारायणं जानकी वल्लभम् राम नारायणं जानकी वल्लभम्। आता आपण पुढचं जे भजन सादर करत आहोत, अबीर गुलाल उधळीत रंग रंग, ही पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायलेली भजन आहे. संत चोखामेळा यांची ही रचना आहे.
हे खरं तर त्या काळचं एक वर्णन आहे. संत चोखामेळा हे जातीनं महार आणि त्या परिस्थितीमध्ये त्या ह्याच्यामध्ये एक असं होतं की सवर्णांचं वरचढ होते आणि त्यावेळी जी काही मंदिरं होती ती सर्वसाधारणपणे या सवर्णांची मालकी अशा पद्धतीचं एक ते वातावरण होतं तेव्हा. आणि अशी एक आख्यायिका आहे की चोखामेळा एकदा मंदिरात जाऊन त्यांनी विठ्ठलाचे पाय धरले तेव्हा त्यांना बराच शारीरिक छळ केला गेला आणि त्याचं विडंबन म्हणून कदाचित चोखामेळांनी हे भजन सादर केलेलं आहे की अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथ म्हणजे मालक, म्हणजे जणू हे सवर्ण या मंदिराचे मालक आहेत आणि तिथं तो पांडुरंग नाचतोय असं काहीतरी एक विडंबन असावं. तर हे गीत सादर करतायत गद्रे काका. सर्व उपस्थित बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये आपण सामील झाल्याबद्दल आपलं स्वागत आहे. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू यात आम्ही दीन, पायरीसी हो दंगर गाऊनी अभंग, पायरीसी हो दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाचे घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी संग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येते, आषाढी कार्तिकी भक्तजन येते, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नमस्कार. खरं तर आपल्या सनातन हिंदू धर्माप्रमाणे दिवाळी साजरी करण्याची जी काही अनेक कारणं आहेत त्यात मुख्य कारण आहे की प्रभू रामचंद्र
रावणाचा वध करून अयोध्याला परतले आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या येण्याने रांगोळी, सडा, दिवे अशा पद्धतीनं त्यांचं स्वागत करावं आणि जो काय आनंद आहे, प्रभू रामचंद्र परत अयोध्येमध्ये आलेले आहेत त्यासाठी त्या औचित्यानं ही दिवाळी साजरी केली जाते. पण आपण जर बघितलं दिवाळीच्या या पर्वामध्ये कुठेही श्रीरामाचं पूजन किंवा पूजा हे आपल्याला दिसत नाही आहे. तर याचं साधारण असं म्हणणं आहे की प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार आहेत आणि या काळामध्ये विष्णू हे सापावरती विश्रांती घेत आहेत. त्यामुळं त्यांच्या पूजनाची किंवा विशिष्ट रामपूजेची अशी काही प्रथा या दिवाळीमध्ये नाही आहे. तर पुढचं जे भजन आहे ते रामाचंच आहे, राम चालिसा यामधून हे घेतलेलं आहे. तर ते सादर करतायत श्री सुनील कुराम. श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं. नवकंजलोचन कंजमुखकर कंजपद कंजारुणं. श्रीराम श्रीराम कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम. पटपीत मानहु तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम. श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं. श्रीराम श्रीराम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम. रघुनंद आनंद कंद कौशल छंद दशरथ नंदनम. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीराम श्रीराम चिरमुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणं. अजान भुज शर चाप धर संग्राम जित खर दूषणं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीराम श्रीराम
वदति तुलसीदास शंकर शेषमुनि मनरंजनम मम हृदय कंजनिवास कुरु कामादिखलदलगञ्जनम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम् श्रीराम श्रीराम। थँक यू। रामाच्या या भजनानंतर आपण एक विठ्ठलाचं भजन घेऊन येत आहोत। संत नामदेवांची ही रचना आहे आणि अतुलजींची ही विनंती होती। त्यांचं म्हणणं असं आहे की नुकतेच आपले परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर हे अनंतात विलीन झाले, तर हे गाणं हे श्री बाबा महाराज सातारकरांना समर्पित करायचं असं त्यांचा मानस आहे। खरं तर बाबा महाराज सातारकरांचं कार्य फार मोठं आहे। कीर्तन आणि प्रवचन याच्यामध्ये तरुण पिढीला आकर्षित करण्याचं जे सर्वात मोठं काम आहे ते बाबा महाराज सातारकरांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कीर्तनाची आणि प्रवचनाची गोडी त्यांनी ही तरुणांना पण लावलेली आहे। तर हे विठ्ठलाचं भजन सादर करतायत श्री अतुल पाटील। रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल 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 देव विठ्ठल देव फुला विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव फुला विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। मामा म्हणे माझा विठ्ठल सापडला मामा म्हणे माझा विठ्ठल सापडला म्हणून काही काळा पाडे नाही पाडे नाही पाडे नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र
विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई 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 विठोबा रखुमाई प्रभू रामचंद्रांनी एक यज्ञ आयोजित केलेला होता. ज्यावेळी सीतामाता ही वाल्मिकींच्या आश्रमात होती, वनवासात होती, आणि त्यावेळी राज्यातील परराज्यातील अशा अनेक लोकांना तिथं आमंत्रित करण्यात आलं होतं. कवी वाल्मिकींनी लव आणि कुश यांना अयोध्येमध्ये पाठवलं आणि गीत स्वरूपात रामायण सादर करण्यासाठी सांगितलं. त्यावेळी हे तापसवेशातील लव आणि कुश हे गीत रामायण सादर करत होते. प्रभू रामचंद्र सुवर्ण सिंहासनावर बसून हे ऐकत होते. सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते आणि अयोध्येचं वर्णन, शरयू तीरावरील ही अयोध्येचं वर्णन हे सादर केलं जात आहे. मनोनिर्मित नगरी अयोध्या, मनोनिर्मित नगरी, सरयू तीरावरी अयोध्या, मनोनिर्मित नगरी अयोध्या, मनोनिर्मित नगरी अयोध्या, मनोनिर्मित त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या
धन्यवाद पूजा. अतिशय सुंदर सादरीकरण, अगदी डोळ्यासमोर ती अयोध्या नगरी आपल्या अगदी तरळून गेली. आपण पुढचं गीत सुप्रिया कुलकर्णी या सादर करणार आहेत. संत नामदेवांची ही रचना आहे, बाळ माटेंचं संगीत. तर माणिक वर्मा यांनी मूळतः हे गायलेलं आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर सुप्रिया कुलकर्णी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, खरं तर हा कुठल्या प्रस्थापित किंवा व्यावसायिक किंवा अगदी कुशल गायकांचा कार्यक्रम नाही आहे. आपल्याच वंडर सिटीतील आपल्याच परिवारातील गायकांचा, प्रयत्न करणाऱ्यांचा हा गायनाचा कार्यक्रम आहे. थोडं डावं उजवं होत राहतं आणि आपला प्रतिसाद, आपला
टाळ्यांचा गजर हाच त्यांच्यासाठी टॉनिक आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ता जे सुप्रियाताईंनी गाणं गायलं की ही पहिली वेळ आहे की कुठल्याही स्टेजवर उभं राहून ते गाणं म्हणतात. त्यामुळं प्रचंड टाळ्यांनी खरं तर त्यांचं कौतुक करा आणि असं प्रत्येक गायकाचं कौतुक करा असं मी तुम्हाला विनंती करेन. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे, हे जे स्टेज आहे, हे या कलाकारांना देण्याचं फार मोठं योगदान हे कैलासवासी डांगे साहेबांचं आहे. आणि परत एकदा मी आठवण करून देतो, हा कार्यक्रम हा त्यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित आहे आणि त्या अनुषंगानं आपण हा कार्यक्रम सादर करत आहोत. आपण पुढच्या गीताकडे येतोय. शैलजा पाटील या गीत सादर करतायत. हे एका हिंदी चित्रपटातील अंकुश या चित्रपटातील गाणं आहे. इतनी शक्ती हमें दे न दाता सादर कर. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. से बच के रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी में. डर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ही सोचे किया क्या है रूपन. फूल खुशियों की बातें सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबनी. अपनी करुणा गजल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले
बरसी है सहना सहना सहर आदमी है आपका बोझ बढ़ता जाए जाने कैसे ये धरती थमी है बोझ ममता से तू ये उठा ले तेरी रचना नहीं अमित होना हम चलेंगे रस्ते हमसे कोई भूल होना इतनी शक्ति हमने दिल में दाता हल्का विश्वास कमजोर होना। अतिशय मधुर आवाजात हे गीत तुम्ही सादर केलं, धन्यवाद. परत एकदा आपण प्रभू रामचंद्रांच्या दुनियेत जाणार आहोत आणि रामायणामधले गीत आपण सादर करणार आहोत. तर त्यातला एक अतिशय प्रखर प्रसंग म्हणजे स्वयंवर, सीतेचं स्वयंवर हा तो प्रसंग आहे की मिथिलेच्या जनकराजाने सीतेचा स्वयंवर करण्याचा मानस रचला आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड नियोजन केले. महर्षी विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना सांगितले की आपणही त्या स्वयंवराला उपस्थित राहूया आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण सर्वजण त्या स्वयंवराला गेले. तिथं जनकराजाने परशुरामाचा प्रचंड मोठा धनुष्य तिथं ठेवलेला होता आणि त्याचा पण असा होता की जो कोणी या धनुष्याला प्रत्यंचा लावेल, जो कोणी उचलेल त्याला सीता वरमाला घालेल. बरेच लोक, बरेच महारथी तिथं उपस्थित होते. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, उचलायचं तर लांबच, पण साधं कोणी त्याला हलवूही शकलं नाही. आणि त्यानंतर महर्षी विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली की तुम्ही जावा म्हणून. त्यावेळेला प्रभू रामचंद्र विश्वामित्रांचा आशीर्वाद घेऊन उठले आणि त्यांनी ते धनुष्याला हात लावला. हात लावून तो उचलण्याचा प्रयत्न करतच होते. एवढ्यात मोठा असा कडाड असा आवाज झाला, धनुष्य भंग पावले. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जनक राजा अतिशय आनंदी झाला आणि याच इथे सीता या महारथीला देण्याचा मानस बोलून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केले आणि सगळी मिथिला नगरी आनंदाने गाऊ लागली. आकाशाशी जडली नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलली धनुष्यंगराते पूर्ण जाहले जनकनृपाच्या अंतरीचे. श्रीरामाने सहज उचलली धनुष्यंगराते पूर्ण जाहले जनकनृपाच्या अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. जानकी दुर्न न्याहली राम धनुर्धारी मीना माझी एक दुनिया शक्ती सारी. जानकी दुर्न न्याहली राम धनुर्धारी नयना माझी एक दुनिया शक्ती
स्वयंवर झाले सीतेचे. साधुनिया जरा पापण्या वाहत तीरावी, कविता घाता करी भयंकर नाद तोच होई. साधुनिया जरा पापण्या वाहत तीरावी, कविता घाता करी भयंकर नाद तोच होई. श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे, श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे घाबरले राजे, मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी राजे. अंधारुनिया आले डोळे घाबरले राजे, मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी राजे. तृप्त झाले सचित लोचन क्षणात जनताचे, तृप्त झाले सचित लोचन क्षणात जनताचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. नीलाकाशी जशी खरावी वृषप्रभाराला, तसेच भरले रामावे स्वरताला. नीलाकाशी जशी खरावी वृषप्रभाराला, तसेच भरले रामावे स्वरताला. सभा मंडपी मिलन झाले, सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. धन्यवाद मृगाक्षी. आता आपण या भक्तिगीताच्या शृंखलेमध्ये आपण थोडंसं एक वेगळं गाणं घेत आहोत. एक रोमॅन्टिक असं गीत आहे, शारद सुंदर चंदेरी राती. तर हे गीत सादर करण्यासाठी भावना भंडारी येते. शारद सुंदर चंदेरी राती, ला 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 ला. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला. थंड हवेत घेऊन कवित साजण झुलव मला. साजणारे देवनारे ऐकणारे, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सखी सोयरे सांडिले टाकी. तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सखी सोयरे सांडिले टाकी. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला. थंड हवेत घेऊन कवित साजण झुलव मला. मोहन मधुर राती, बहराला येणारी प्रीती. प्रीतीची हीच रीती,
कशाला कोणाची भीती झाडा मागे चांद हवरती आला येना आतुर जीव झाला मी भुलावे स्वैर भावे गीत गावे शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला वाऱ्यात लहर मंद फुलाचा मादक गंध मोहराच्या मेरी कुंद जीवाला करीत धुंद माझ्या देही नाव चांदण साजे प्राणामध्ये भीतीची पावरी वाजे आज राया धुंद काया मोहमाया शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सखी सोयरे मी सांगेन काठी शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला ला 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 ली ला 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 ली ला 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 ला. धन्यवाद भावना, अतिशय सुंदर. हेच रोमॅन्टिक वातावरण पुढे नेऊन आपल्यासाठी अर्चना निगडे एक गीत सादर करतायत, ही गुलाबी हवा. तर अर्चना निगडे. श्वासात ही ऐकू ये परवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासात ही ऐकू ये परवा ही गुलाबी हवा गंध दाते नवा ऐकू ये नरवा
श्वासातही ऐकू येणार ही गुलाबी हवा वेडणारी जीवा ही गुलाबी हवा वेडणारी जीवा